नमस्कार. तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त तुम्हाला मी हॅपी बर्थडे म्हणतो आणि मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलाय जे तुम्हाला ऑक्सिजन देईल आणि तुम्हालाच नाही हे सगळ्यांनाच ऑक्सिजन देईल आणि माझी आशा आहे की तुम्ही या गिफ्टला स्वीकार करील आणि लावेल आणि काळजी घेणार. हे दिवसाने दिवस मोठेही होईल आणि मी या गिफ्टला 6 महिन्यानंतर पुन्हा पाहायला आहे आणि तुम्ही मला प्रॉमिस करा याच्यासाठी. सतीश भाऊ, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तनिष जे गिफ्ट देणार आहे ते ऑक्सिजनची मशीन आहे. ते मशीन माहिती आहे तुम्हाला कशी आहे आणि ती मशीन मोठी पण होणार आणि सगळ्यांना, तुम्हालाच नाही तर सगळ्यांनाच ऑक्सिजन देणार. आणि वाढदिवसानिमित्त इतकं छान काम करत आहे तर त्याबद्दल आम्ही तुमचे म्हणजे आभारी राहणार. तनिषच्या 67वा पाऊल टाकण्यात तुम्ही मदत केली आहे तर ते गिफ्ट पण आम्ही देऊ. तुम्ही पण एकदा सतीश भाऊला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्या. चला आपण सगळे मिळून झाड लावूया आणि सतीश भाऊच्या या वाढदिवसाला आपण यादगार बनवूया. तुझं मिशन खरंच वाक्यानं जोग आहे आणि असंच तू मिशन करत राहा. आता हा माझ्याकडे तुम्हाला जो वाढदिवसाला गिफ्ट दिलं आहे ते 67 नंबर झाड आहे तो. 67 झाड आहे तो आणि खरंच तुम्ही माझा वाढदिवस आज अविस्मरणीय बनवलं. तुला खूप खूप शुभेच्छा पुढे वाटचाली. आणि या झाडाची काळजी घ्यायची तुम्हाला. पुढच्या वाढदिवसाला आपण इथंच केक कापू. तुम्हाला माझ्या मिशन बद्दल काय वाटते? खूप सुंदर वाटते. तुम्ही नवीन नवीन उपक्रम करता आणि झाड आपल्या प्रकृतीसाठी खूप खूप महत्त्वाचे आहे आणि आपण झाड तोड हे जास्त करून राहिलं आणि लागवड खूप कमी होत आहे आणि जंगलतोडी जास्त होत आहे. त्याच्यामुळे वाढदिवसानिमित्त तुम्ही हे जे उपक्रम राबवून राहिले खूप खूप सुंदर वाटून आनंदसुद्धा होता. तुम्ही वाढदिवसामध्ये करून राहिले. अशा पुढे तुम्हाला पुन्हा अशीच झाडं लावा आणि प्रकृतीला सांभाळा. थँक्यू सर. मॅम, तनिषच्या मिशनबद्दल तुम्ही व्हिडिओज पाहिले असेल जशी सोनाली स्टेटस ठेवते तर या मिशनबद्दल तुम्हाला काय वाटते? नक्कीच मी नेहमीच बघते तनिषचे व्हिडिओज आणि मला खूप आवडते कारण की मी तनिषबद्दल एवढी जितकी बढाई केली तेवढी कमी आहे. मी 2 शब्दात म्हणते. तसं लाईनी नंतर म्हणणार आहे. शायरी पण बनवून ठेवली आहे तनिष करता. अरे वा. हां, तर तनिषने इतकं सुंदर काम केलं आहे की मोठे माणसं जे काम नाही करू शकत आज सगळ्यांची लाईफ बिझी आहे. हाही तनिष लहान वयामध्ये आहे पण हा शिक्षणाचा असून त्यांनी तो एवढा वेळ काढतो आणि आज त्याचा 67वा वृक्षारोपण आहे आणि त्याची खूप तारीफ करायला पाहिजे. आम्ही जे मनुष्य जाती म्हणजे फिरायला नाही जातात, कोणी अलगर्जीमुळे कोणी काही कारणामुळे जात नाही तर या तनिषच्या वृक्षारोपणमुळे त्यांना सर्वांना घर बसल्या ऑक्सिजन मिळते फुकटमध्ये. किती मोठं काम आहे. म्हणजे ह्या जीवनात आला तर यांनी जीवनामध्ये एवढं चांगलं काम केलं जे की कोणीच नाही करू शकत. आणि आता मी याच्यासाठी जी शायरी बोलत आहे ते बघा. काम ऐसा करो कि एक पहचान बन जाए. हर कदम ऐसा चलो कि एक निशान बन जाए. जिंदगी तो सभी काटते हैं. जिंदगी जियो ऐसी की एक मिसाल बन जाए. आणि ह्या मिसालची एक ताजा उदाहरण आहे तनिष पोटमुरवार. थँक्यू मॅम, क्या बात आहे. पर्यावरणाची काळजी घेता. खूप आनंद शुभेच्छा. तुमच्या चांगलं काम करून राहिला तो. आणि असंच छान. आणि तुम्ही म्हटल्यासारखं मॅम तनिष पण खूप बिझी राहतो. शाळा 3:30 वाजता तो येतो. आल्यावर त्याचे 2 क्लासेस आहेत पण त्याच्या मधात तो वेळ काढून असं मला कधीच नाही म्हणत नाही का मम्मी मी येत नाही. बरोबर आहे.
त्याच्यासाठी खरंच मी पण तनिषची तारीफ करण्याला एक म्हणजे तो आहे. तारीफ करतो. तुम्ही त्याला सहभागी देता, तुम्ही त्याला सपोर्ट करता. तुमचा सपोर्ट नसल्यामुळे काहीच होऊ शकत नाही. ते तर आहे. याच्या मागे तुमचा खूप मला पण वाटते मॅम की जे मी नाही करू शकले ते माझ्या मुलांनी करायला पाहिजे. छान आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असेच उन्नतीशील प्रगतीशील राहा आणि त्याच्या चांगल्या भविष्यासाठी खूप खूप आशीर्वाद आणि खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम. धन्यवाद. तर जे चिकू काम करत आहे झाडं लावायचं ते खूप 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 चांगलं काम आहे आणि तो खूप चांगलं करत आहे आणि असंच करावं. आमची जनरेशन असं नाही करत आणि घरी मोबाईल बघत राहते पण नाही करत मी सुद्धा आणि बघायला पाहिजे करायला पाहिजे आणि जे चिकू करत आहे ते खूप खूप चांगलं काम आहे आणि जितके झाडं किती लावले तू झाडं 68 100चं हे आहे पण मला वाटतं की त्यांनी 100+ झाडं लावायला. नाही आम्ही 100+च लावणार आहोत. 100चं ते एक मिशन आहे कारण की लोक विचार करत राहतात की यानं 100 झाडांचं प्रण घेतलाय तर हा लावते की नाही लावत. आपण तेवढे लावायचं त्याच्यानंतर मग नाही का आपण हर वर्षी 20 तरी झाडं लावायचं हा टार्गेट ठेवला. आणि सगळ्यांनी हेल्प पण केली पाहिजे आमच्या जनरेशननी सुद्धा कारण आमची जनरेशन फोन मध्ये एवढी बिझी आहे आपल्या अभ्यासात की ते टाइम नाही काढत आणि पार्टिसिपेट नाही करत. बट त्यांना पण केलं पाहिजे, त्यांनी पण हेल्प केली पाहिजे आणि त्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू.